लोकनेते आदरणीय साहेबांचे एकदा जोरदार टाळ्यावाजून स्वागत करूया। आमच्या आयुष्यातला शेवटचा श्वास हा तुमच्या बरोबरच असणार, शरद पवार ह्या नावाबरोबर असणार, सुप्रियातांच्या बरोबर असणार। त्यामुळे इथला परिसराचा मतदार कुठल्याही गोष्टीला भूलणार नाही। तो येत्या 7 तारखेला तुतारी फुकणारा माणूस याच चित्रावर चित्रापुढचं बटन दाबून निश्चितपणानं संजयराव जगताप, माननीय संभाजीराव झेंडे, माननीय सुदामाप्पा, माणिकरावजी पाटील, विजयदादा हे सगळ्यांच्या, माहुरकरदाजी या सगळ्यांच्या एकजुटीच्या मार्गदर्शनाने या तालुक्यात निश्चितपणानं बहुमत मिळेल आणि त्यात या गटाचा, या गावचा भरघोसपणानं आपल्याला निश्चितपणानं पाठबळ दिसेल। मी फक्त कागदावर बोलेल। यानंतर जे आम्हाला वाढीव मतदान होईल ते मतदान दत्ता चव्हाणचं नसेल, त्याला राजेश काकडे असतील, त्याला चंद्रकाका असतील, त्याला संदीप धायगुडे असतील, त्याला या गावातले म्हणजे भालेराव असतील, भाई असतील, हे सगळ्या माणसांचं बहुमल सहकार्य आहे म्हणून हे सगळं होणार आहे। मी एवढं सांगतो की साहेब आपण खरंच निर्धास्त राहा। एखादा माणूस पुण्यात येऊन सांगतो, बारामतीत येऊन सांगतो की पवार साहेबांना संपवल्याशिवाय राहणार नाही, आणि तो शब्द, ती चुटकी आमच्या हितं लागली आहे, हितं लागली आमच्या ती। आणि प्रत्येक महाराष्ट्रातला माणूस तो पेटून उठलाय की तुम्हाला तुमच्यासारख्याला बोलावं, ज्याने आयुष्यभर आपलं आयुष्य या महाराष्ट्रासाठी, या देशासाठी घालवलं। कोण शेतीसाठी करतंय? 72,000 कोटीचं कर्ज माफ केलं, कधी न होणारा सातबारा आपला कोरा केला, आणि हे सांगता शेतकऱ्यांसाठी काहीतरी करू। आणि करायचं असेल तर गुजरातचा पांढरा कांदा मात्र तुम्ही परदेशात पाठवता आणि महाराष्ट्राचा लाल कांद्याला मात्र निर्यातीला बंदी करता। हे शेतकऱ्यांनी जगायचं कशाच्या जीवावर? एकच राजा जपायला पाहिजे रयतेचा, त्यांचं नाव आहे शरदचंद्रजी पवार साहेब, आणि ते जपलं तर तुम्ही आम्ही जपू। म्हणून या राजाला जपायचं असेल, या राजाला जपायचं असेल तर प्रजेचं हित त्यात आहे, आमचा स्वार्थ त्यात आहे। म्हणून सुप्रियाताईंच्या या येणाऱ्या 7 तारखेच्या निवडणुकीसाठी तुतारी वाजवणारा माणूस या चित्राच्या समोर आपण चिन्ह म्हणजे बटन दाबावं। मी आपल्या सगळ्यांना विनंती करतो, एक घोषणा आपण जोरात देऊ, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी, जय राष्ट्रवादी। आपण आज विनंती करतो की आपण या ठिकाणी आपलं म्हणून देतो। तत्पूर्वी या ठिकाणी सन्मानित आदरणीय साहेबांना केलं जात आहे। सक्षणाताई सलगर, नमस्कार। आज आपण सगळेजण एका ऐतिहासिक निवडणुकीला सामोरे जातोय। आज परत एकदा महाराष्ट्राच्या संसदेमध्ये असेतू हिमाचल, अगदी कन्याकुमारी पासून ते जम्मू पर्यंत 550 खासदारामध्ये ज्यांनी उत्तम कामगिरी म्हणून सलग 9 वेळा महासंसद रत्न हा किताब पटकावलेला आहे, त्या आमच्या नेत्या, माझ्या मार्गदर्शक आदरणीय सुप्रियाताई, आणि त्यांच्या सगळ्यामुळे उभा महाराष्ट्र आज दिल्लीला धडक देण्याची ताकद ठेवतोय, ते महामेरू आणि महाराष्ट्राचा आत्मा आदरणीय पवार साहेब यांच्या उपस्थितीमध्ये ही ऐतिहासिक सभा पार पडते। आता दुपारी मी शेडगई वाडीला गेले होते, शेंडकर वाडीला, सॉरी, त्या ठिकाणी आम्ही जरा सोमेश्वरच्या दर्शन घेतलं। तिथं ओळखणारे काही मंडळी होती, मी सांगते ते सांगणं गरजेचं आहे। मला म्हणले आम्ही जरा अभिषेक करायला, मी मला 2 मिनिटं पाया पडू द्या, पहिले जरा सुप्रियाताईंसाठी अभिषेक करू द्या, या महाराष्ट्राची लेक दिल्लीत गेली पाहिजे म्हणून आम्ही सोमेश्वराची पूजा करतोय। हे प्रेम, बरोबर ना प्रियांका? हे प्रेम लोकांचं आदरणीय ताई, आदरणीय साहेबांवरती आहे। हे अचानक आलेलं नाहीये, हे कुंडीतलं फूल नाहीये। तुम्हा सर्व लोकांसाठी ज्यांनी आयुष्य झिजवलंय, 84 वर्षाचे बाहुबली, तरुण मुलं इथं आहेत, अमरेंद्र महेंद्र बाहुबली नाही, खरा एकच बाहुबली आहेत, ते म्हणजे शरदचंद्रजी पवार साहेब। आणि त्यांच्यासाठी, सुप्रियाताईंसाठी ऐतिहासिक सभा होतीये। ही निवडणूक गावकी भावकीची नाही, माफ करा, ही निवडणूक ननंद भाऊजाईची नाही, ही महाराष्ट्राच्या बारामतीच्या अस्मितेची लढाई आहे। मला अभिमान वाटतो सुप्रियाताईंचा काका, एका वडिलांचा आब राखण्यासाठी
कुटुंबाची प्रतिष्ठा राखण्यासाठी कुठलीही खालच्या पातळीवरची टीका न करता वडिलांच्या बाजूने उभारणारी सह्याद्री कन्या म्हणजे सुप्रियाताई आहे. आपल्याला खूप काही दिलं, वडिलांना काय हवं असतं? एक प्रतिष्ठा राखणारी मुलगी. मी आदरणीय पवार साहेबांचे आभार व्यक्त करेन की तुम्ही आम्हाला सुप्रियाताईंसारखी नेता दिली, जे वडिलांचाही आब राखते, सासरचाही आब राखते, माहेरचाही आब राखते. स्त्रिया इथं बसलेले आहेत. आपल्याला आयुष्यभर दोन्ही घरांसाठी झुरावं आणि झटावं लागतं. ही झुरणारी कन्या आहेत, झटणारी कन्या आहेत, त्याचबरोबर कुटुंबाचा आब राखणारी कन्या आहे. आज 15 वर्ष तुमच्या संसदेमध्ये बुलंद आवाज आहेत. अमित शहाला आणि मोदीजींना का ताई नकोयत माहितीये तुम्हाला? एक ती पठ्ठी सुप्रियाताई त्यांना 2 हात करून संसदेमध्ये विचारते की कांदा निर्यात बंदी का केली, शेतकऱ्यांना हमी भाव का नाही, ट्रिपल तलाकवर बोला मोदीजी, तरुणांच्या नोकरीवरती बोला मोदीजी. म्हणून यांना सुप्रियाताई सुळे नकोयत, त्यांना ताटाखालची मांजरं पाहिजेत. पण मला अभिमान वाटतो आपली वाघीण सह्याद्री कन्या सुप्रियाताई कोणालाही न घाबरता, ईडीला बिडीला या सत्तेला न घाबरता नुसतं वडिलांच्याच बरोबर नाही तर महाराष्ट्राच्या अस्मितेसाठी संघर्ष करतायत. याचा अभिमान तुम्हाला मला असला पाहिजे. आणि तुम्ही आता वक्ते म्हणाले, चंद्रकांत दादा म्हणतात आम्हाला शरद पवारांचा पराभव करायचा आहे. त्यांना सांगितलं पाहिजे, तेरे हर एक वार का पलटवार हूं, यूं ही नहीं कहलाता मैं शरद पवार. या सगळ्यांना गाडायला आदरणीय पवार साहेब सज्ज आहेत. आणि मला अभिमान वाटतो, कोल्हापूरमध्ये सकाळची सभा, दुपारी तासगावला सभा आणि आत्ता पवार साहेब इथे आहेत. महाराष्ट्राचा हा प्राण आहे. ते मोदीजी म्हणतात भटकती आत्मा. त्यांना सांगा, तुमच्या गुजरातला सुद्धा भूकंपाचे जेव्हा धक्के बसले तेव्हा अटलजींनी, भारतीय जनता पार्टीच्या नेत्यांनी आणि देशाचे माजी पंतप्रधान स्वर्गीय अटलजींनी पवार साहेबांना फोन केला आणि म्हटलं की तुम्ही आपत्ती व्यवस्थापनाचे जनक आहात, तुमची गरज आहे गुजरातला. हे कोणीतरी मोदीजींना सांगितलं पाहिजे. हो, पवार साहेब अस्वस्थ होतात कारण किल्लारेला भूकंप झाल्यावर दुसऱ्या तासाला पोहोचणारा नेता पवार साहेब आहे. लोकांचे दुःख बघून तुमच्याकडे दुष्काळ पडला त्यांना अस्वस्थता वाटते. हे आत्ताचे नेते काय आहेत? बांधावर जा, हाय बाय, तिकडेच जाय, मागं नको पाय. परंतु पवार साहेबांचा काळजाचं पाणी होतं कारण त्यांनी बारामतीच्या काटेवाडीपासून, शेतकरी पुत्रापासून काम केलेलं आहे. आयत्या पिठावरच्या नागोबांना सांगा 4 जूनला बघा म्हणावं, फक्त लीड मोजायचं काम तुम्ही करायचंय. कारण गद्दारांना महाराष्ट्र थारा देत नाही. आणि लक्षात घ्या, पंढरपूरच्या विठ्ठलाची किंमत पंढरीच्या लोकांना कमी आहे. बारामती, उस्मानाबाद, लातूर, सोलापूर यांना जास्त आहे कारण माणसाला आपल्या इथं असणारं सोनं कळत नाही. मला एकच असं म्हणायचंय की ऐतिहासिक निवडणूक आहे आणि तुम्हाला बारामतीची लोक कोणीही विकत घेऊ शकत नाही हे 50 खोकेवाल्यांना आणि गुजरात्यांना सांगायचंय. म्हणून एकच विनंती करे, तुम देखना आंखों से, भारतीय जनता पार्टी आणि गद्दार गैंग, तुम देखना आंखों से, सुप्रियाताई आएगी लाखों से. जय हिंद, जय महाराष्ट्र. थँक्यू. धन्यवाद बाळा. लहान मुलांचा आत्मा हा मोकळा परमेश्वराचा आत्मा आहे. तो बोलला तो सत्य बोलला. बापूसाहेब पवार लोकसभेचे अपक्ष उमेदवार यांनी आपल्या खासदार सुप्रियाताई सुळे यांना पाठिंबा जाहीर केलेला आहे. मी त्यांना सांगतो की हा जोडून त्यांनी करावा. धन्यवाद. यानंतर कल्याण जे अगदी थोडक्यात मनोगत व्यक्त करा. सदर्भ व्यासपीठ आणि समोर बसलेल्या माझ्या बंधूंनो, शेतकऱ्यांनो, सर्वांनी जागा झालं पाहिजे. पहिलं की आज पुरंदर तालुक्याचं हे शेवटचं गाव आहे, निरा हे शेवटचं गाव आहे. पण एक लक्षात ठेवायचं की गेले 4 पंचवार्षिक ताईंना आम्ही हायेस्ट मतदान देतोय आणि इथून मोर सुद्धा हे पुरंदर तालुक्यातलं शेवटचं गाव हे संजय जगताप आमदारांना मानणारं गाव आहे. पण आज आघाडी निमित्त आम्ही सर्वांनी ताकद पणाला लावली. लोक काही सांगतील की ह्याचं काम करतो ते त्याचं कुणाचं नाव घेत नाही, पण कुणीही काळजी करायची काय कारण नाही. एक लक्षात ठेवा की आम्ही सर्व तुतारीच्याच बरोबर आहे, एवढं ध्यानात ठेवायचं. मित्रांनो, आज ह्या सरकारने शेतकऱ्याचं
वाटोळं केलंय. आज ह्या शेतकऱ्याचं वाटोळं केलं. साहेबांनी कर्जमुक्ती केली आणि ह्या सरकारने गेली 2 वर्ष 50,000 रेग्युलरला देतो म्हणून फसवण्याचं काम केलंय. तर मतदाराद्वारे ह्याच सरकारला फसवून आपण तुतारीला मतदान करायचं एवढं बोलतो आणि संपवतो. धन्यवाद तात्या. यानंतर एक वेगळ्या भाषेचा आविष्कार आपल्या समोर या ठिकाणी सादर करतात, ज्यांनी नुकतंच आपल्या पक्षामध्ये आगमन केलं, ते नितेश कराळे गुरुजी. त्यांचा आवाज आपण नेहमी धग 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 आपण त्या पद्धतीने ऐकतो, त्या प्रत्यक्ष आज आपण पाहूया. निलेशजी कराळे गुरुजी. ज्या मायमाऊलीच्या उदरात या स्वराज्याचा सूर्य जन्मला, अशा राजमाता राष्ट्रमाता जिजाऊ, स्वराज्याचे संस्थापक छत्रपती संभाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराज, ज्या माणसाने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला, असे भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. आम्ही संत पाहिले, संत जगद्गुरू तुकाराम महाराज, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज. मी ज्या भूमीतून आलो, कर्मयोगी गाडगे महाराज, नाही तर आताचे संत आहेत का चार्टर पेन न फिरतात, म्हणतात बेलाला सह्यद लावा तुमची मुलं पास होतात. म्हणून या विचार मंचावर उपस्थित असणारे आदरणीय पवारसाहेब, आमदार संजयदादा जगताप, खासदार माननीय सुप्रियाताई सुळे, रोहितदादा पवार, महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी आणि सर्व इथं उपस्थित असणारे नागरिक आणि मतदार बंधूंनो, मी पहिल्यांदाच पवारसाहेबांच्या सोबत स्टेजवर पहिल्यांदाच मी बोलत आहे. सध्या विषय दाढीवाल्याचा आहे आणि ह्या दाढीवाल्यानं आपल्याला एवढं लुटलं का या 10 वर्षात नुसते अच्छे दिनाचे स्वप्न आपल्याला दाखवले. आणि या मोदी सरकारनं उद्योगपत्याचं मागच्या 10 वर्षात 10,34,000 करोड रुपयाचं कर्ज माफ केलं, पण शेतकऱ्याचं 1.5 लाख करोड कर्ज माफ करायले हे पैसे नाही आहे म्हणते दाढीवालं. म्हणून या दाढीवाल्याले त्याची जागा दाखवायला पाहिजे. 2009ले काँग्रेसचं सरकार होतं, तेव्हा माननीय पवार साहेब कृषी मंत्री होते, तेव्हा या भारतातल्या संपूर्ण शेतकऱ्याची 70,000 करोड रुपयाची कर्जमाफी माननीय शरद पवार साहेबांच्या कृषी मंत्री असताना आणि मनमोहन सिंग पंतप्रधान असताना केली. पण तुम्ही विचार करा, यायनं आपल्याला एवढं लुटलं जी का यायनं DAPची बॅग 538ची 1350 वर नेऊन ठेवली. यायनं अच्छे दिनचे स्वप्न दाखवू आपल्याला पेट्रोल 67 रुपयाचं पेट्रोल 116 रुपये नेलं. झोक्कानं इलेक्शनचं वर्ष आहे तर झोक्कानं 9 कमी केले आणि हे चोट्ट म्हणते कमी केले. म्हणजे किती बदमाश आहे हे तुम्ही लक्षात घ्या. डिझेलचे भाव वाढले, शेतीचा लागत खर्च वाढला. 700 रुपये नागरिकचा रेट होता, 1400 रुपये झाला. डिझेलचे भाव डबल झाले. तर साधे सोपे प्रश्न आहे. सिलेंडरचे भाव 430चे 1130 दिले, इलेक्शनचं वर्ष आहे तर झोक्कानं 200 कमी केले. असे अच्छे दिन जर तुम्हाला वाटत असन, जर तुम्हाला अजून शेकून घ्यायचे असन 10 वर्ष 5 वर्ष, तर तुम्ही त्याला मतदान करजा. जर शेकून घ्यायची नसन तर या मतदारसंघात सुप्रियाताई सुळे पुन्हा खासदार झाल्या पाहिजे आणि आपल्याला तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून जास्तीत जास्त मतांनी विजयी करायचं आहे. आणि या मोदी सरकारनं महाराष्ट्राचा नुसतं नुकसान केलं. आता तुम्ही पाहिलं असेल 1.5 लाख करोड 1,76,000 करोड रुपयाचा वेदांता फॉक्सकॉनचा सेमीकंडक्टरचा प्रोजेक्ट गुजरातले नेला. आमच्या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्याचा कांदा निर्यात नाही करत म्हणते, आमचं पोट्ट स्टेटस ठेवते अब की बार 400 पार. आबे लेका त्या बापाचा कांद्याचा कट्टा 400 पार नाही चालला आणि तू अब की बार 400 पार नारा लावून राहिला. अरे सत्य परिस्थिती आहे. आमच्या तिकडं सोयाबीन 4,000 पार नाही चाललं, हे पोट्ट स्टेटस ठेवते अब की बार 400 पार. आणि हे सरकार शेतकऱ्याच्या हिताचं नाही, गोरगरिबाच्या हिताचं नाही. 30 किलोच्या कट्ट्यावर 5% GST लावली आहे ना. आणि 30 किलो तुरीच्या डाळीचा कट्टा घ्या, तांदूळाचा कट्टा घ्या, 5% GST आहे. आपण सर्वसामान्य लोक 30 किलोचा कट्टा घेतो. बरं झालं व्यापारी हुशार आहे, त्यानं कट्टा 25 किलोचा केला. म्हणून जर तुम्हाला ठीक आहे
जर आम्हाला नाही पाहिजे ना असे अच्छे दिन, आम्हाला आमचे बुरे दिन 2014चे वापस पाहिजे. म्हणून अग्निवीर नावाची परीक्षा आणली. पहिला देशाचा पंतप्रधान आहे का ज्यानं लग्नाच्या वयात 19व्या वर्षी आमचं पोरग आर्मीत भरती होईल आणि 23व्या वर्षी रिटायर्ड होईल. लग्नाच्या वयात आमच्या देशाचा पंतप्रधान आमच्या पोट्याले बेरोजगार करत आहे. किती खतरनाक आहे. म्हणजे न शिकलेले पंतप्रधान केल्यावर असं होते. अशा विषयात डिग्री, स्वतः पंतप्रधान म्हणते का मायापाची डिग्री ठीक आहे, मी शिकलो नाही, मैं फकीर हूँ, झोला लेके. आम्हालाही फकीर कर साल्या दे इकडं, आमच्या गळ्यात ते झोळी टाक नाही का. म्हणून आम्हाला फकीर नाही व्हायचं आहे. आम्हाला सर्वसामान्य म्हणून, या देशाची जनता म्हणून आम्हाला न्याय द्यायचा आहे. या देशाचं संविधान वाचवायचं आहे. कष्टकरी मायबापाला न्याय द्यायचा आहे. या देशातील बेरोजगार पोरायले रोजगार द्यायचे आहे. म्हणून 273+ आपला आकडा इंडिया आघाडीचा असला पाहिजे. म्हणून आपल्याला सुप्रियाताईला जिंकून आणायचा आहे आणि एक एक उमेदवार आपला जिंकून आणून 273+चा आकडा आपल्याला बनवायचा आहे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत एवढं लक्षात ठेवा का आमच्या इथून वाघ सुद्धा नेले, आमच्या गडचिरोलीची हत्ती नेले जी, त्या मुक्या नाही का, मुक्या नाही माहित का तुम्ही? आले मुक्या अन्याले ओळखता का तुम्ही? त्या मुक्या अन्याच्या पोट्याले वाघ आवडलेत. औरंगाबादचे वाघ नेले, आमच्या ईदचे हत्ती नेले. ते ढेमचं पोट्ट आहे त्याचं मुक्याचं, त्याचं लग्न होतं आता. तर म्हणजे या महाराष्ट्रात तुम्हाला सांगतो, कांदा 2000 मेट्रिक टन पांढरा कांदा गुजरातच्या कांद्याला निर्यातीला मान्यता दिली, पण महाराष्ट्रातल्या कांद्याला यानं अजिबात मान्यता दिली नाही. म्हणून महाराष्ट्रात कांद्याचे भाव पडून आहे. म्हणून या शेतकरी मायबापाला न्याय भेटला पाहिजे, आमच्या बेरोजगार पोराला न्याय भेटला पाहिजे. म्हणून येणाऱ्या निवडणुकीत आता ठीक आहे, जे 7 तारखेला इलेक्शन आहे ठीक आहे, या 7 तारखेला आपल्याला प्रचंड बहुमतानं सुप्रियाताई सुळे यांना ठीक आहे तुतारी या चिन्हासमोरचं बटन दाबून विजय करायचा आहे आणि आपली लोकशाही देशाची भक्कम करायची आहे. मला इथे बोलण्यासाठी वेळ दिला त्याच्याबद्दल खूप खूप धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. या वैदर्भी भाषणानंतर एक स्फूर्तिदायी गीत सादर करतायत प्राध्यापक राजेशजी सरकटे. धन्यवाद. या देशाचे नेते, तुम्हा सर्वांचं दैवत, महाराष्ट्राची अस्मिता, ज्यांच्या दर्शनासाठी आणि मार्गदर्शनासाठी अवघा महाराष्ट्र आतुर होतो. उन्हातही आपण एवढ्या संख्येने बसलायत. आदरणीय साहेबांचं एकदा जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात. आणि हजारोंच्या संख्येने जमलेली गर्दी हेच सांगते की आमच्या लाडक्या उमेदवार, लोकप्रिय उमेदवार, महासंसद रत्न आदरणीय सुप्रियाताई प्रचंड मताधिक्याने निवडून येणार. ही काळ्या दगड्यावरची पांढरी रेघ आहे. महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार. दिल्लीच्या तख्ताला लय भारी शरद पवार, शरद पवार. महाविकास आघाडी, महाविकास आघाडी, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार. दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार. महाराष्ट्राची तळपती धारदार तलवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार, दिल्लीच्या तख्ताला लई भारी महाविकास आघाडी. माझ्या तमाम मतदार बांधवांनो, भगिनींनो, ही
महाविकास आघाडीची इंडिया आघाडीची वज्रमूठ आहे. या केंद्र सरकारने, या भ्रष्ट सरकारने आमच्या दैवतावर आदरणीय पवार साहेबांवर, तसेच हिंदू हृदय सम्राट परमश्रद्धेय बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची धगधगती मशाल हाती घेऊन महाराष्ट्रभर निर्भीडपणे वार करणारे शिवसेना प्रमुख माननीय उद्धव ठाकरे साहेबांवर, त्याचप्रमाणे भारत जोडोच्या माध्यमातून देशभर पदयात्रा करणारे माननीय राहुल गांधी यांच्यावर आणि दिल्लीचे मुख्यमंत्री माननीय अरविंद केजरीवाल यांच्यावर ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा दबाव आणला. पण आमच्या दैवताने पवार साहेबांनी आणि सर्वांनी हा दबाव धुडकावून लावला. कारण हे वादळ आहे, महावादळ ऐकण्यासमोर सुद्धा झुकणार नाही. आणि मी एकच सांगतो कि समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं, समंदर से जो टकराते हैं उसे तूफान कहते हैं, और तूफानों से जो टकराता है उसे पवार साहब कहते हैं, उसे पवार साहब कहते हैं. मोदी जी हाई छत्रपती शिवरायांची औलाद आहे. फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र आहे. आमच्या सोबत कधीच नाद करायचा नाही. आणि परवा आल्यानंतर आपण आत्म्यावर बोललात, या संबंध महाराष्ट्राला किळस आली आत्म्याबद्दल बोललात, आणि आम्हाला इथे काळजात जखम झाली. आमच्या दैवताविषयी बोललात, तुम्ही आत्म्याविषयी बोललात, तर या महाराष्ट्राचं 2 ओळीतलं उत्तर तुम्ही ऐकून घ्या की ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा करून टाकू आम्ही सर्वांनी खात्मा. ईडी, सीबीआय, इन्कम टॅक्सचा करून टाकू आम्ही खात्मा. आमचे साहेबच आहेत या महाराष्ट्राचा खरा आत्मा, या महाराष्ट्राचा खरा आत्मा. 84 वर्षाचा योद्धा नाही कधी झुकणार. 84 वर्षाचा योद्धा नाही कधी झुकणार. दिल्लीच्या तख्ताला कर्रा कर्रा झुकवणार. मराठी अस्मितेची धारदार तलवार. दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार. दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार. माझ्या तमाम मतदार बांधवांनो, महाराष्ट्रभरातून एकच आवाज येतोय, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला. आणि पवार साहेबांशिवाय पर्याय नाही या महाराष्ट्राच्या मातीला, या महाराष्ट्राच्या मातीला. या भ्रष्ट सरकारमुळे महागाईचा आगडोंब उसळलाय, बेरोजगारीचा आगडोंब उसळलाय, भ्रष्टाचाराचा आगडोंब उसळलाय. संबंध हे अंधाराचं साम्राज्य आहे, पण या अंधारात एकच प्रकाशाचा दिवा दिसतोय, आणि त्या प्रकाशाचं नाव आहे शरद पवार. शरद पवार. अंधार होत चाललाय, एक दिवा पाहिजे. अंधार होत चाललाय, एक दिवा पाहिजे. आणि पुन्हा एकदा या महाराष्ट्राला पवार साहेबांसारखा शेर शिवा पाहिजे, शेर शिवा पाहिजे. मी सर्वांना विनंती करेन, आमच्या लाडक्या दैवताचं पवार साहेबांचं स्वागत नीरामध्ये ऐतिहासिक करायचंय. साहेबांच्या सन्मानार्थ एकदा सर्वांनी हात वर करावेत, दोन्ही हात वर करावेत, आणि साहेबांसाठी प्रचंड टाळ्यांचा कडकडाट या ठिकाणी करायचा आहे. दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार. दिल्लीच्या तख्ताला लई भारी शरद पवार. महाविकास आघाडीचा एकदा सर्वांची वज्रमूठ दिसू देत, सर्वांची वज्रमूठ. महाराष्ट्राचा बुलंद आवाज, महाराष्ट्राचा बुलंद आवाज. रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. धन्यवाद. धन्यवाद सरकटे सर. यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात कधीच न पुसणारं नाव स्वर्गीय आर. आबा
यांची छबी असणारं राजकीय आणि सामाजिक व्यक्तिमत्व, युवकांचं अतिशय प्रेरणादायी व्यक्तिमत्व सन्माननीय रोहितदादा RR पाटील आपणास विनंती करतोय की आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. एकदा रोहित दादांसाठी जोरदार टाळ्या. आजच्या या सभेला उपस्थित असलेले आदरणीय पवार साहेब, आपल्या सर्वांच्या लाडक्या उमेदवार आदरणीय सुप्रियाताई, आमदार संजयजी जगताप, आदरणीय शेवाळे बापू, संभाजीराव झेंडे साहेब, माणिकराव झेंडे साहेब, सुदामाप्पा इंगळे, दत्ताजीराव चव्हाण, आदरणीय देवकाते साहेब, व्यासपीठावरती आणि माझ्या समोर उपस्थित असणारे मला असणारे सर्व वडीलधारी मंडळी, उपस्थित असलेल्या माता भगिनी, आपल्याला विनंती आहे माझे कृपया सर्व तरुण सहकारी, पत्रकार बंधू आणि भगिनींनो, फक्त राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशाचं लक्ष ज्या मतदारसंघावर आदरणीय पवार साहेबांमुळे वेधलेला आहे, त्या मतदारसंघामध्ये आज प्रचाराची संधी आदरणीय सुप्रियाताईंच्या प्रचाराच्या निमित्ताने मिळते. अनेक ठिकाणी लोकांना विचारल्यानंतर आपल्या सर्वांचा पवार साहेबांसाठीचं प्रेम आणि उत्साह बघितल्यानंतर सुप्रियाताईंचा विजय ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शांनी पुनीत झालेली ही भूमी आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांसारख्या द्रष्टया नेत्याचं दूरदृष्टिकोन आणि त्यांच्या मुशीतून जे पवार साहेब घडले, त्या पवार साहेबांच्या कृतीतून, कर्तृत्वातून आणि विचारातून घडलेली ही भूमी आज या भूमीमध्ये फक्त पवार साहेबांचीच नव्हे तर सबंध महाराष्ट्राची प्रतिष्ठा जपण्याची संधी आपल्या सर्वांना आलेली आहे. देशाची लोकसभेची निवडणूक लागलेली आहे, पण लोकांच्या प्रश्नावरती आज बोलायला कोण तयार नाही. आदरणीय पवार साहेब कृषी मंत्री होते. आपण सर्वांनी आशीर्वाद दिला. एका सर्वसामान्य घरातला मुलगा या राज्याचा, या देशाचा केंद्रीय कृषी मंत्री झाला. देशातल्या शेतकऱ्याच्या आयुष्यामध्ये खऱ्या अर्थाने परिवर्तन कुणामुळे आले असेल तर ते फक्त पवार साहेबांमुळे आलं हे म्हणलं तर वावगं ठरणार नाही. आज आपण परिस्थिती बघतोय. देशातल्या शेतकऱ्याला त्याच्या हक्कासाठी आंदोलनाला बसावं लागतंय, उपोषणाला बसावं लागतंय. देशाची राजधानी वेठीस धरावी लागते. त्या शेतकरी बांधवांवरती गोळ्या झाडल्या जात आहेत. उत्तर प्रदेशमध्ये यांच्याच मंत्र्याच्या पोरानं शेतकऱ्यांच्या अंगावरती गाडी घालण्याची भूमिका घेतली. पोलीस गोळ्या झाडतायत. शेतकरी मृत्युमुखी पडतोय. आज महाराष्ट्रालाच नव्हे तर संपूर्ण देशाला कृषी मंत्री म्हणून पवार साहेबांची आठवण झाल्याशिवाय राहणार नाही. डोक्यावरचं कर्ज वाढत होतं. तासगाव, कवठे मंकाळ सारख्या दुष्काळी भागातून ज्यावेळेस आम्ही येतो त्यावेळेस तिथल्या शेतकऱ्याची दयनीय परिस्थिती संबंध महाराष्ट्र बघत होता. असेच एक किरण म्हणून पवार साहेब पुढे आले आणि देशामध्ये झाली नाही एवढी मोठी कर्जमाफी करण्याची भूमिका पवार साहेबांनी केली. देशात 72,000 कोटींची कर्जमाफी पवार साहेबांनी करून दाखवली. खरं तर पवार साहेब महाराष्ट्रावरच नव्हे तर देशाच्या अनंत पिढ्यांवरती आपले वेगवेगळ्या पद्धतीचे उपकार आहेत. शाश्वत विकासावरती विश्वास ठेवणारा हा माणूस आहे आणि शाश्वत विकास जसा स्वतः करू शकतो
तशी शाश्वत विकास करणारी माणसं सुद्धा घडवण्याचं काम आदरणीय पवार साहेबांनी केलेलं आहे. मी आपल्याला सांगू इच्छितो, अनेक नेते या महाराष्ट्रामध्ये पवार साहेबांनी घडवले असतील, पण एका सर्वसामान्य घरातला मुलगा जो लेबर स्कीमवरच्या कामावरती जात होता, त्या मुलाला महाराष्ट्राच्या उपमुख्यमंत्रीपदी आणि दीर्घकालीन गृहमंत्रीपदी बसवण्याची दानत फक्त पवार साहेबांमध्येच असू शकते. पवार साहेबांनी आशीर्वाद दिला. शाहू फुले आंबेडकरांचा विचार जोपासण्याकरता, त्यांच्या विचारांना अभिप्रेत असलेला महाराष्ट्र घडवण्यासाठी साहेबांनी आबांना आशीर्वाद दिला. देशामध्ये आज अखेर असा महत्वाकांक्षी निर्णय घेतला गेला नाही. आया बहिणींची आबरू वाचली पाहिजे, यासाठी सुप्रीम कोर्टाशी पंगा घेण्याची तयारी आबांनी ठेवली आणि या राज्यातले डान्स बार बंद करण्याची भूमिका स्वर्गीय आबांनी घेतली. ती पवार साहेबांच्या आशीर्वादाने घेतली. गाव तिथे शाळा, स्वच्छ गावे, संत गाडगे बाबांच्या नावानं स्वच्छता अभियान चालवलं. ते आदरणीय पवार साहेबांनी स्वर्गीय आबांना आशीर्वाद दिला म्हणून चालू शकले. आज या परिसरामध्ये डाळिंबाचं पीक मोठ्या प्रमाणात आहे. एकेकाळी कवठे मंका, सांगोला या भागामध्ये डाळिंबाचं पीक मोठ्या प्रमाणात यायचं. तिथल्या शेतकऱ्यांना आधुनिकीकरण मिळावं, पारंपरिक पद्धतीमध्ये थोडासा बदल व्हावा म्हणून डाळिंब संशोधन केंद्र सुद्धा सांगोल्याला आदरणीय पवार साहेबांनी चालू केलं आणि महाराष्ट्रातल्या डाळिंब उत्पादकांना न्याय मिळवून देण्याची भूमिका त्यावेळेस पवार साहेबांनी घेतली. आज दूध उत्पादकांची परिस्थिती काय आहे, दुधाचे दर काय आहेत, त्याच्यावरती बोलायची यांची हिंमत नाही. निवडणुकांना सामोरं जात असताना जाती जातीमध्ये तेढ निर्माण करायची, धर्माधर्मामध्ये भांडणं लावायची. विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवरती यांची बोलायची धाडस नाही. स्वर्गीय आबांना पवार साहेबांनी गृहमंत्री केलं. 2009 ते 2014 या 5 वर्षामध्ये ग्रामीण भागातले 65,000 पोरं पोलीस झाले. ती आदरणीय पवार साहेबांनी आशीर्वाद दिला म्हणून झाले. आज आपण परिस्थिती बघतोय, एकही भरती व्यवस्थित होत नाही. भरती झाली तर त्याचा निकाल लागत नाही. पेपर झाले तर पेपर फुटतायत आणि त्याच्या विरोधात कायदा करावा म्हणून रोहित दादा पवारांबरोबर पुणे ते नागपूर आम्ही ज्यावेळेस युवा संघर्ष यात्रेमध्ये चाललो, त्या युवा संघर्ष यात्रेचा शेवट आम्हा दोघांना अटक करून नागपूरमध्ये ठेवलं. आज जे लोकांचे प्रश्न मांडतायत त्यांना अटक केलं जातंय, त्यांच्या मुसक्या दाबल्या जात आहेत. पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना कांद्याला न्याय देण्याचं काम केलं आणि त्याच कांद्याची निर्यात बंद केली. दर पडला म्हणून सुप्रियाताई कांद्याची माळ घालून ज्यावेळेस लोकसभेमध्ये गेल्या त्यावेळेस सुप्रियाताईंचं निलंबन करण्याचा घाट सुद्धा या शासनाने घातला. आता आपण सर्वांनी निवडण्याची आवश्यकता आहे. शेतकऱ्यांसाठी जी लेख उभी राहिली, शेतकऱ्यासाठी ज्या महाराष्ट्राच्या लेकीनं संबंध दिल्लीची संसद वेठीस धरली, तिच्या मागे उभं राहायचं का? ज्यांच्याकडे विकासाचं विजन नाही, विकासाचा स्कोप नाही, उद्याचा बारामती लोकसभा मतदारसंघ कसा असला पाहिजे या बाबतीत कुठला विचार नाही, यांच्या पाठीमागे उभं राहायचं. हा फरक करून आपण सुप्रियाताईंना मत देण्याची आवश्यकता आहे. आज महाराष्ट्रातली आपण परिस्थिती बघतोय, कोणी उठतंय शिवछत्रपतींवरती बोलतंय, कोणी उठतंय संभाजी महाराजांच्या चारित्र्यावरती बोलतंय, कोणी उठतंय ज्यांनी शिक्षणाची गंगा गोरगरिबांच्या दारोदारी पोचवली त्या महात्मा फुल्यांच्या बाबतीत बोलतंय. कोणी यांचा आमदार खासदार त्या विरोधात बोलत नाही. आदरणीय पवार साहेब त्या विरोधात आवाज उठवतायत. महाराष्ट्राचा स्वाभिमान जपला गेला पाहिजे
यासाठी एकमेव माणूस आज महाराष्ट्रामध्ये खऱ्या अर्थाने हिमालयासारखं उभा असेल तर तो आदरणीय पवार साहेब आहेत. म्हणून आम्ही पवार साहेबांबरोबर उभा आहे. खऱ्या अर्थाने आज महाराष्ट्राचा स्वाभिमान जपण्याची वेळ आलेली आहे. 350 वर्षांपासून आम्ही एक स्वप्न बघतोय की महाराष्ट्राच्या मातीतलं कुणीतरी दिल्लीमध्ये जावा आणि त्याने दिल्लीवरती राज्य करावं. पण प्रत्येक वेळेला तानाजी मालुसरे म्हणून कुणीतरी साथ देण्याऐवजी सूर्याजी पिसाळ बनून पाय खेचण्याचं काम करत आलेलं आहे. यशवंतराव चव्हाण साहेबांसारखं सर्व गुणसंपन्न नेतृत्व असताना, आदरणीय पवार साहेबांसारखं सर्व गुणसंपन्न नेतृत्व असताना दिल्लीवरती राज्य करण्याचं स्वप्न आमचं अबाधित राहिलं, अपूर्ण राहिलं. आज खऱ्या अर्थाने आपल्या सर्वांना एक नामी संधी आलेली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महाविकास आघाडीचे जास्तीत जास्त खासदार निवडून द्यायचे आहेत. आदरणीय सुप्रियाताईंना लाखोंच्या मताधिक्याने निवडून द्यायचं आहे आणि पवार साहेबांची मान दिल्लीमध्ये खऱ्या अर्थाने ताट कशी राहील याची दक्षता आपण सर्वांनी घ्यायची आहे. त्यामुळं माझी आपल्याला सर्वांना विनंती आहे की शंभूराजांची भूमी आहे, या शंभूराजांच्या भूमीतून देशाला हाक देऊया आणि सुप्रियाताईंची तुतारी लाखोंच्या मताधिक्याने निवडून आणूया. हे आव्हान मी आज या मतदारसंघामध्ये करतो आणि माझं 2 मिनिटाचं भाषण मी संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्रवादी. यानंतर लोकप्रिय आमदार सन्माननीय संजयजी जगताप साहेब. बारामती लोकसभेच्या आपल्या संसदरत्न खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळे यांच्या प्रचाराच्या निमित्ताने या ठिकाणी उपस्थित नीरा पंचक्रोशी तसेच नीरा वाल्ला या गणामधील सर्वच उपस्थित माझे सर्व सहकारी नागरिक बंधू भगिनी आणि या प्रचाराच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने आपल्या सर्वांनाच ज्यांचे विचार ऐकायचे ते या देशाचे माजी कृषी मंत्री आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले आपल्या कार्यक्षम खासदार आणि आपल्या लोकप्रिय उमेदवार आदरणीय सुप्रियाताई सुळे, त्याचप्रमाणे या ठिकाणी उपस्थित आदरणीय जगन्नाथ बापूजी शेवाळे असतील, आदरणीय विजयदादा आहेत, सुदाम आप्पाजी आहेत, माणिकरावजी झेंडे पाटील आहेत, आदरणीय दत्ताआबा चंद्रआबा आहेत, त्याचप्रमाणे चंद्रकाका आहेत, जेदे तात्या आहेत, सर्वच माझे निरेकर या ठिकाणी सगळेच उपस्थित मंडळी आणि खऱ्या अर्थाने ज्यांचं भाषण तुम्ही आम्ही सगळ्यांनी ऐकलं आणि या ठिकाणी माझ्या अगोदर ज्यांनी आपल्याला संबोधित केलं आणि खरं म्हणजे मला 2003-04ची आठवण ज्यांच्या आजच्या उपस्थितीमुळे आणि भाषणामुळे त्या ठिकाणी झाली की तुम्हालाही ते जाणवलं असेल. डोळे बंद केल्यानंतर आपले सगळ्यांचे महाराष्ट्राचे लाडके आणि खऱ्या अर्थाने शरदचंद्रजी पवार साहेबांचे खरे मानसपुत्र स्वर्गीय R.R. आबांची आठवण आपल्या सगळ्यांना झाली. ते आदरणीय रोहितदादा आणि आपण सर्व मंडळी. खरं म्हणजे रोहितदादांनी थांबू नये असं वाटत होतं, परंतु आदरणीय साहेबांचे विचार आपल्याला ऐकायचेत, आपल्या खासदार आदरणीय सुप्रियाताईंचे विचार आपल्याला ऐकायचेत आणि त्यामुळे दादांना आम्ही चिठ्ठी दिली आणि थांबवली. मीही माझं संभाषण 2 मिनिटातच संपवणार आहे. आपल्या सगळ्यांना माहिती आहे उद्याच्या 7 तारखेला आपल्या सगळ्यांना आपल्या लोकप्रिय खासदार आदरणीय सुप्रियाताई सुळेंना बहुमताने संसदेमध्ये पाठवायचं आहे. आजची परिस्थिती बारामती लोकसभेची तुम्ही बघतात, आजची परिस्थिती महाराष्ट्राची तुम्ही बघताय, आजची परिस्थिती आपण देशाची त्या ठिकाणी बघतोय. मी जास्त बोलण्यापेक्षा आपल्या सगळ्यांना एक सांगू इच्छितोय की आज लोकशाही वाचवण्यासाठी खऱ्या अर्थाने त्या ठिकाणी आज धर्मांध शक्ती या देशावरती त्या ठिकाणी गंडाचार करून बसलेल्या आहेत. आज आपण बघायला गेलं तर सर्वसामान्य शेतकऱ्याला, माझ्या तरुण सहकार्याला, महिला भगिनींना त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं सरकार म्हणून त्या ठिकाणी जे पाठबळ लागतं, त्या ठिकाणी जी दिशा लागते ती खऱ्या अर्थाने मिळायला तयार नाहीये. आणि आज रोहितदादांनी मगाशी त्यांच्या भाषणामध्ये सांगितलं की R.R. आबांच्या काळामध्ये त्या ठिकाणी डान्स बार सारख्या गोष्टी या महाराष्ट्रामधून कायमस्वरूपी तडीपार करण्याचं काम शरदचंद्रजी पवार साहेबांच्या मान्यतेने या महाराष्ट्रामध्ये करण्याचं काम जर कोणी केलं असेल तर R.R. पाटील साहेबांनी केलं होतं. दुसरी गोष्ट म्हणजे आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये 2003-04चा दुष्काळ पडला होता. आदरणीय R.R. पाटील साहेब त्या काळात पाणी मंत्री होते
आणि पाणी पुरवठ्याचे मंत्री असताना ज्यावेळेस आपल्या भागामध्ये तीव्र दुष्काळ असताना सासवड असेल, जेजुरी नगरपालिका असेल, या दोन्ही नगरपालिकांच्या पाणी पुरवठ्याच्या योजना आणि ह्या योजनांची मंजुरी ही सासवड नगरपालिकेच्या सभागृहामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांनी मंत्रिमंडळाची बैठक ऑनलाईन त्या ठिकाणी घेऊन ती मंजुरी त्या ठिकाणी दिली होती, याची आठवण मला या ठिकाणी करायची. हे काम आहे. आदरणीय पवार साहेबांनी कृषी मंत्री असताना आपल्या सर्वांना मगाशी उल्लेख केल्याप्रमाणे 72,000 कोटींपेक्षा जास्तचं कर्जमाफी सर्वसामान्य शेतकऱ्याला केली. तिथं कुठले नियम आणि कायदे नव्हते केले. सरसकट प्रत्येक शेतकऱ्याचा 7/12 कोरा करण्याचं काम त्या ठिकाणी केलं. मधल्या काळामध्ये काही मंडळी म्हणतात की आम्ही कर्जमाफी केली. कशा प्रकारची केली हो? कुठे KYC द्या, कुठे तुम्हाला इन्कम टॅक्सच आहे, कुठे तुमच्या परिवारातला कोणतरी सदस्य, घरच्या मंडळींच्या सह्या घ्या. अशा प्रकारचे अनेक कायदे लावून काहींना मिळाली, काहींना मिळालीच नाही, काहींची कागदावरतीच राहिली, काहींना कळालीच नाही. अशी केवळ कागदावरती असणारी कर्जमाफी खऱ्या अर्थाने केली. आज कांद्याच्या बाबतीमध्ये, शेतीमालाच्या सगळ्या बाबतींमध्ये आपण त्या ठिकाणी अक्षरशः या सरकारला तुम्ही आम्ही सगळेजण कंटाळलो आहोत. आज आपला लाल कांदा हा तसाच ठेवलाय आणि गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला आता निर्यातीची परवानगी त्या ठिकाणी या सरकारने दिली आहे. अशा प्रकारचं खऱ्या अर्थाने माणूस घाणं आणि शेतकरी घाणं सरकार, याला आपल्याला जागा दाखवायची आहे. ही विनंती करायला आम्ही सगळी मंडळी आपल्या समोर आलेलो आहे. आजची खऱ्या अर्थाने जर बघायला गेलं तर यांचा नारा आहे 400 पारचा. यांचा नारा 400 पारचा आहे, तो तुमच्या आमच्यासाठी नाहीये. यांचा नारा आहे 400 पारचा, आपली लोकशाही, आपल्या मतदानाचा अधिकार त्या ठिकाणी घालवण्यासाठी. त्यामुळे मला वाटतं की आपण सगळ्यांनी सक्षमपणे आपल्या संसदरत्न खासदार, कार्यक्षम खासदार, की ज्यांनी ज्याप्रमाणे 2004 साली आदरणीय पवार साहेबांनी आणि RR पाटील साहेबांनी त्या काळामध्ये सासवड जेजुरी नगरपालिकेची पाणी योजना त्या ठिकाणी केली. आज आपल्या पुरंदर तालुक्यामध्ये 75 गावांना त्या ठिकाणी जिल्हा परिषदच्या माध्यमातून आणि 14 गावांना MGPच्या माध्यमातून, त्याच्यामध्ये आपल्या नीरा त्या ठिकाणी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतीला MGPच्या माध्यमातून नीरेसाठी केवळ 27 कोटी रुपयांची पाण्याची योजना आदरणीय सुप्रियाताईंच्या माध्यमातून केंद्र सरकारची मंजूर झाली. हे काम आहे. काही मंडळी काय म्हणतात, काय काम आहे? अरे काम हेच आहे. पण आज काय झालंय, तालुक्यातल्या अनेक ठिकाणी जर बघायला गेलं, सगळे पाईप हे एका गुजरातच्या कंपनीकडून येत आहेत. आज इलेक्ट्रॉल घोटाळ्यासारखा मोठा घोटाळा त्या ठिकाणी या मंडळींनी केलाय. मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार केलाय. फक्त बोलायचं कोणी? कारण सगळं यांच्याकडे. आपण पोलीस खातं बघितलं तरी यांच्याकडेच आहे, सरकार बघितलं तरी यांच्याकडेच आहे, कायदा म्हटलं तरी यांच्याच आहे, सुव्यवस्था म्हटलं तरी त्यांच्याकडेच आहे. ही अवस्था त्या ठिकाणी आहे. म्हणून अशा भ्रष्टाचारी सरकारला त्या ठिकाणी जागेवरती आणण्यासाठी आपण निश्चितपणे आदरणीय सुप्रियाताईंच्या मागे उभं राहिलं पाहिजे. साहेब, मला आजचा एकच किस्सा मी छोटासा सांगतो आणि माझे भाषण संपवतो. आज सभेला येत असताना सुदामाप्पा आणि आम्ही सकाळी आज गुळुमच्या मार्गे ताई आलो. गुळुमच्याला मंदिरामध्ये गोरखाबा त्या ठिकाणी थांबलेत. आज त्या ठिकाणी त्यांनी 40 वर्षापूर्वीचा, 44 वर्षापूर्वीचा साहेबांचा किस्सा त्या ठिकाणी सांगितला, ज्यावेळेस इथली नीरेची पॉलिकेम कंपनी बंद पडण्याच्या अवस्थेमध्ये होती. ही सगळी मंडळी त्यावेळेस गोरखाबा त्या ठिकाणी युनियनचे लीडर होते. आबा उभं राहा, युनियनचे लीडर होते. आणि त्यांनी त्या काळामध्ये आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबांना भेटले आणि तिथे भेटल्यानंतर आदरणीय आबांनी सांगितलं की पुढच्या 15 दिवसामध्ये त्या कंपनीला असणाऱ्या अडचणी सॉल्व्ह केल्या आणि त्या अडचणी दूर केल्या आणि 1200 पेक्षा जास्त कामगार आज त्या कंपनीमध्ये काम करतायत. 600 परमनंट कामगार या भागामधले त्या ठिकाणी 600 कुटुंब त्या ठिकाणी काम करतात. हे पवार साहेबांचं काम आहे. आणि ते मी नाही सांगत आहे, गोरखाबांनी आम्हाला त्या ठिकाणी गुळुमच्याला गेल्यानंतर अपघाताने त्या ठिकाणी सांगितलं. दुसरी गोष्ट म्हणजे आज माझा आवाज बसलाय. गोळा खाल्ला मगाशी ताई, मी त्या ठिकाणी गोळा खाल्ला, आपला असतो ना बर्फाचा गोळा, तो बर्फाचा गोळा, आईस गोळा खाल्ला. त्या ठिकाणी आम्ही एक छोटीशी बैठक घेतली आणि चव्हाण नावाचा एक मुलगा जो गावोगावी गोळा करतो बर्फाचा, आणि तो गोळा आहे ना, गोळा तयार करून विकायचं काम करतो. तो म्हटला मला बोलायचंय आणि अक्षरशः माझ्या अंगावरती काटे आलेत. तो मुलगा उभा राहिला. तो मुलगा म्हणाला की मी सगळीकडे जाऊन आहे ना तुतारीचा प्रचार करतोय. का? कारण खऱ्या अर्थाने मला माझ्या वडिलांचा अभिमान आहे. मला माझ्या वडिलांनी घडवलंय आणि ज्याला अभिमान आहे, ज्याला घडवलेल्यांचा अभिमान आहे, तो व्यक्ती खऱ्या अर्थाने ते काम करू शकतो. आणि खरोखर
अंगावरती काटा येण्यासारखी ती गोष्ट होती आणि आम्ही सगळ्यांनी त्या ठिकाणी तो गोळा खायचं काम केलं. मला आज आपल्याला आदरणीय साहेबांना सांगायचं, या पुरंदर तालुक्यातला, आता आबा पण आहे त्या ठिकाणी, आज पुरंदर तालुक्यातला सर्वसामान्य माणूस, तळागाळातला माणूस सुद्धा त्या ठिकाणी आपल्या तुतारीचा आणि आपल्या सुप्रियाताईंचा प्रचार त्या ठिकाणी करतोय. कारण आम्हा सर्वांना त्या ठिकाणी तळमळ आहे की खऱ्या अर्थाने आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेबच आज महाराष्ट्राला आणि देशाला एक चांगला विचार देऊ शकतात. इंडिया आघाडीच्या माध्यमातून, महाविकास आघाडीच्या माध्यमातून सुप्रियाताईंच्या सारखं सक्षम खासदार आम्हाला पुन्हा एकदा आमचे विचार त्या ठिकाणी मांडण्यासाठी, शेतकरीचे विचार मांडण्यासाठी, सर्वसामान्य महिलांचे विचार मांडण्यासाठी आणि खऱ्या अर्थाने रोजगार प्रधान देश घडवण्यासाठी त्या ठिकाणी सुप्रियाताईंना आपण सगळे त्या ठिकाणी निवडून देऊयात, एवढीच विनंती या ठिकाणी करतो. आणि मी आपल्या सर्वांना नम्रपणे विनंती करतो, उद्याच्या 7 तारखेला ताईंचं जे चिन्ह आहे ते तुतारी वाजवणारा माणूस, 3 नंबरला त्यांचं नाव आहे, त्याच्या समोरचं बटन दाबून आपण आदरणीय ताईंना बहुमताने त्या ठिकाणी निवडून द्या. काही मंडळी आता येतील, पैशाच्या खूप मोठ्या प्रमाणावरती भाषा आणि बोलणी व्हायला लागलीत आपल्या तालुक्यामध्ये. आज कॉन्ट्रॅक्टच्या गोष्टी बोलल्या जात आहेत, मोठमोठ्या प्रमाणामध्ये त्या ठिकाणी आहे ना घोषणा केल्या जात आहेत, एवढे कोटीचा निधी देऊ, एवढे पैसे देऊ, बूथला एवढे पैसे देऊ. आज मला आपल्या सगळ्यांना सांगायचं, या ठिकाणी लोकनेते शरदचंद्रजी पवार साहेब आहेत, ज्यांनी 72,000 कोटी रुपये एका क्षणामध्ये सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या घरापर्यंत पोहोचवले. आणि दुसऱ्या बाजूला घेणारी लोक आहेत ज्यांनी आतापर्यंत आपल्याला लुबाडलंय. कुणालाही सोडू नका, पैसे आले ना घ्या, पण त्यांना घोडा लावायचं, त्यांना नीरेच्या घाटावरती न्यायचं काम करा, एवढीच विनंती करतो. आणि पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांना नम्रपणे विनंती करतो, तुतारी वाजवणारा माणूस 3 नंबरचं चिन्ह आहे, 7 तारखेला आपल्याला आदरणीय सुप्रियाताईंना बहुमताने निवडून द्यायचं, एवढीच विनंती करतो. रामकृष्ण हरी. धन्यवाद. त्यामुळे खरं तर त्यांचं हेलिकॉप्टरचं टेक ऑफ 5:30 आहे, त्याच्यामुळे मी आज नावं घेणार नाही सगळ्यांची, पण मी 1-2च मिनटं माझं भाषण करणार आहे. निर्यामध्ये महिन्याला 2 महिन्यातून मी असतेच, म्हणजे वर्षातून 6 ते 8 वेळा निर्यात काही ना काहीतरी कार्यक्रमाच्या निमित्ताने आम्ही येतोच. अतिशय चांगल्या पद्धतीने पुरंदर तालुका हवेली जो आपला मतदारसंघ आहे, संजय जगताप आणि मी तुमच्या सगळ्यांच्या आशीर्वादाने गेले 5 वर्ष या भागात एकत्र काम करत असतो. आणि 3 वेळा मोठ्या संख्येने आपण मतदान करून मला संधी या भागाची लोकप्रतिनिधी आणि आपली सेवा करायची दिली, याबद्दल आपले मनपूर्वक आभार मानते. आपली रयतची शाळा, आपली जिल्हा परिषदची शाळा, ह्या सगळ्यांमध्ये एक चांगला बदल आपण सगळे करू शकलो. जलजीवन मिशन ही सगळी कामं झाली. फक्त एक काम मला आवर्जून सांगायचं, ते म्हणजे आपल्या मस्जिदचे काम आहे, त्याचा स्टडीज म्हणजे त्याचा पूर्ण अभ्यास झालेला आहे, त्याचे पैसे पण आलेले आहेत. फक्त टेक्निकली ट्रेन जायच्या खालून आपल्याला जे रस्ता करायचा आहे त्याचं शेड्यूल तयार नाही आहे, म्हणून रेल्वेच्या त्या एका कामासाठी फक्त उशीर झाला. आपलं रेल्वे स्टेशन झालं, प्लॅटफॉर्म झाला, सगळं झालं. फक्त मस्जिदला जायला जी मागणी होती सोहेलबाई, ते मागे आपण एकत्र व्हिजिटही केलं होतं, ते एक महत्त्वाचं काम आहे, तेही पुढच्या वर्षभरात आपण पूर्ण करू. पण मी आपल्याला आभार मानते की आपण नेहमीच आपण सगळे एकत्रपणे या भागात काम करत आलो. पार इथपासून आता तुम्ही रोहित म्हणत होता की डाळिंबाचं इथे ऊस पिकवणार, ऊसाचे पण मोठी शेती आहे, सोमेश्वर कारखाना इथेच आहे. इथली अर्धी मुलं इंजिनियर आहेत आणि सगळ्याच मुली इंजिनियर, मुलांमध्ये 100% मुली इंजिनियर आहेत आणि 50% मुलं इंजिनियर आहेत. त्यामुळे सोमेश्वरची संस्था असेल. एकच नुकसान या भागात झालं ते म्हणजे शेतकऱ्यांना हमी भाव, कारण ना कांद्याला हमी भाव मिळाला आणि इथेनॉलची पॉलिसी बदलल्यामुळे या देशातल्या ऊसाच्या शेतकऱ्याचे 3,000 कोटी रुपयाचं नुकसान झालं आहे. ज्यांचा ऊस सोमेश्वरला जातो ना, जर केंद्र सरकारने तर इथेनॉलचा बदलला नसता तर तुम्हाला 300 रुपये आणखीन मिळाले असते. त्यामुळे आणि त्याच्या मी एक सांगते जबाबदारीने की इथेनॉलच्या पॉलिसीला जेव्हा U-टर्न या सरकारने केला, या संपूर्ण देशात एकच खासदार त्याच्या बाजून, तुमच्या बाजूनी आणि त्यांच्या विरोधात बोलला, त्याचं नाव सुप्रिया सुळे. आणि तेवढंच नाही, सगळे BJPचे, आधी मला पियुष गोयल
नेहमी म्हणायचे अरे तुमचे साखर कारखाने. म्हणलं ओ बाबा माझा एक पण साखर कारखाना नाही, जो आहे तो लोकांचा आहे, माझा स्वतःचा कुठला एकही कारखाना नाही. आणि मग ते म्हणाले नाही नाही फार पैसे झाले. म्हटलं ते आमच्याकडे नाही, आता सगळे तुमच्याकडे, ते आता तुमचं तुम्ही बघून घ्या बाबा. आणि तेव्हा मी पियुष गोयलांना विनंती केली की असं इथेनॉलची पॉलिसी बदलू नका. तुम्हाला आश्चर्य वाटेल की सगळी जी BJPची पण होती ती सगळी दिल्लीत एक झाली, भेटली आणि सगळी आदरणीय पवारसाहेबांच्या घरी येऊन साहेबांचे आभार मानले की तुम्ही एकटेच आहात आणि तुमची लेख जी शेतकऱ्यांचं भरते, आमचाही प्रश्न तुम्हीच बोला आणि मार्ग काढा. तेव्हा साहेबांनी शब्द टाकला आणि थोडी काहीतरी हालचाल झाली. तरी 3,000 कोटी रुपयाचं तुमच्याकडून GST घेतात, तुमची कर्जमाफी करत नाही, इथेनॉलमुळे पैसे, कांद्याची निर्यात, अजून काय सांगू तुम्हाला या सरकारचं. माझी वैयक्तिक कुणाशीही लढाई या सरकारमध्ये नाही, पण जर कोणीतरी महाराष्ट्राच्या आणि शेतकऱ्याच्या विरोधात धोरणं करणार असतील तर पूर्ण ताकदीने तुमची ही बहीण दिल्लीच्या तख्ताशी लढत राहील, हा शब्द तुम्हाला देतो. मगाशी एक मुलगा भेटला होता इथे येताना, अरे मला फोन आला. म्हणलं सोड रे त्या फोनचं, तू काय चिंता करू नको, तुझी सुप्रिया जोपर्यंत तुझी ढाल आहे ना, तू काही काळजी करू नको, तुला काय कोण करत नाही. आणि असे फोन येतील पुढचे 2-4 दिवस, त्याची काय काळजी करू नका. कारण का ते एक निमित्त झाले सगळ्यांना की आपलं फोन करून भीती दाखवतात, घाबरला तर घाबरला, नाही घाबरला तर राहिलं. आणि मी अजित आठवड्याची गोष्ट सांगून माझं भाषण संपवते. अजित नावाचा एक मुलगा आहे, मी तालुका सांगणार नाही त्याचा, आणि त्याचे 2 ट्रक जातात एका ठिकाणी. त्याला बोलवून घेतलं, तो म्हणला घ्या चावी, नाही मी करत, लख लाभो तुम्हाला. 2 दिवसांनी त्याला फोन आला की बाबा चावी घेऊन जा, आमच्याकडून चूक झाली. जे धमक्या बमक्या देतात ना त्यांना सांगा लक्षात ठेवा, विधानसेवा फार लांब नाही आहे. एक. आणि दुसरी गोष्ट मला आवर्जून आपल्याला सांगायची, आणि प्रत्येक कार्यकर्त्यासाठी, की महाविकास आघाडीचं सरकार आज नंतर जेव्हा येईलच आपलं सरकार, पण ग्रामपंचायत टू लोकसभा प्रत्येक इलेक्शन आपण पूर्ण ताकदीने लढणार. हे फक्त लोकसभेचं इलेक्शनपर्यंत नाही, ही लढाई ग्रामपंचायत, जिल्हा परिषद, पंचायत समिती, कारखाना आणि बँक पण. कारण इतके वर्ष आम्ही कोणी बँकेत आणि कारखाना त्यांनाच तिकीट देणार, दुसऱ्यांना नाही देणार बाबा, काळजी करू नको. सगळ्याची लिस्ट बनवून ठेवली आहे, सब लिस्ट में है. कारण बँक आणि कारखाना ही कुणाचीही मक्तेदारी नाही आहे, सगळ्यांना संधी मिळाली पाहिजे, ग्रामपंचायतीला, जिल्हा परिषदला, सगळ्यांना. आणि त्या संस्थांचा गैरवापर जर कोण करत असेल, सगळ्या शाळेच्या लोकांना काम, बँकेच्या लोकांना काम, मी तुम्हाला शब्द देते, असं कोणीही चुकीचं राजकारण जर महाराष्ट्रात करत असेल तर त्याला मोडून काढायची ताकद ही सत्याच्या मार्गाने आमच्याकडे. माझ्या कुठल्या इलेक्शनला असलं झालं नाही बाबा, कुठल्याच इलेक्शन. मी पहिल्यांदाच कानावर येते की बँकाच्या कर्मचाऱ्यांना जेवणं चालली आहेत, पहिल्यांदाच ऐकलं मी. तुम्ही कधी ऐकलं होतं? मी तर 3 इलेक्शन लढले, कधीच असलं ऐकलं नाही. दुर्दैव आहे की आता ते सगळ्यांचं ऐकून हे राजकारण आपल्याकडचं गलिच्छ झालंय. पण ते आता एकदा लोकसभा होऊ द्या, आपल्याला काय करायचंय ते विधानसभेमध्ये आपण संपूर्ण महाराष्ट्राचा चेहरा मोहरा बदलून महाविकास आघाडीचा स्वाभिमानी मुख्यमंत्री हा महाराष्ट्रात बसू. आज संजय जगताप, काँग्रेस, सगळी शिवसेना आज अभिजिती कार्यक्रमाला उपस्थित आहेत. परवा उद्धवजी आले होते वारज्याला. आम आदमी पार्टी आणि वंचित आघाडी पक्षाचे मी मनपूर्वक आभार मानते की या उमेदवारीला पूर्ण ताकदीने हे सगळे सहकार्य करतायत. आज निर्याला साहेबांचं भाषण झाल्यानंतर आपली पदयात्रा आहे, तेव्हा आपल्या सगळ्यांची पुन्हा भेट होईलच. पण आपण 3 वेळा मला संधी दिली, याबद्दल मनपूर्वक आभार मानते. आणि 7 तारखेला माझं नंबर 3 आहे. आपल्याला 3 पॅनल आहेत, त्याच्यातल्या पहिल्या पॅनलमध्ये 3 नंबरचं आहे, फार काय अवघड नाही. संजय 3, रोहित 3, काँग्रेस 3, तुतारी 3, सुप्रिया 3, शरद 3, पवार पण 3च आहे, राहुल 3.
विजय 3, इंडिया 3, 3 लाख. 3 लाख आता ते तुमच्या हातात बाबा, माझ्या नाही. आता ते तुम्ही मनावर घेतलं तर 3 आणि 4 आणि काय येऊ शकतं. त्याच्यामुळे 3 नंबरचं बटन, तुतारी वाजवणारा माणूस, याला मोठ्या संख्येने मतदान करा एवढीच. हा, शिवाजी अप्पा, शिवाजी हो मन, हे बघा प्रत्येकाचं आपापलंच खरंच आहे. साहेब विठ्ठल चाल, पण काकडे चव्हाण झालं सगळं, आता नीरा झालं कवर सगळं. चला, जय हिंद, जय महाराष्ट्र. थांबा साहेबांना. यानंतर आदरणीय साहेब सभेला संबोधित करतील. आदरणीय साहेब. आणि दुपारी मोठ्या संख्येने उपस्थित असलेले माझे बंधुभगिनी, लोकसभेची निवडणूक आली आणि या निवडणुकीमध्ये आम्ही लोकांनी एक आघाडी केली. देशाचे, राज्याचे अनेक पक्ष एकत्र केले आणि एकत्र करून एक चांगला पर्याय देशामध्ये कसा देता येईल, चांगला पर्याय राज्यामध्ये कसा देता येईल याचा विचार केला आणि त्या निमित्ताने ही निवडणूक आम्ही घेतली. या निवडणुकीमध्ये आघाडीच्या वतीनं सुप्रिया सुळे यांची निवड आम्ही केली. त्यांची खून काय हे आत्ता सांगितलं. तुतारी वाजवणारा माणूस त्याच्यासमोरचं वचन लावायचं आणि मोठ्या मतानं त्यांना निवडून द्यायचं. त्यांना नुसतं निवडून द्यायचं नाही, तर त्यांना निवडून देऊन मोदीला मदत करणारा एक माणूस कमी करायचा. आम्ही हा निकाल घेतलेला आहे. देशानं अनेक प्रधानमंत्री पाहिजे. मी स्वतःसुद्धा अनेक प्रधानमंत्री पाहिले, काहींच्याबरोबर काम केलं. स्वातंत्र्याच्या नंतर जवाहरलाल नेहरूसारखा प्रधानमंत्री आम्ही काही त्यांचं काम पाहिजे नाही, पण त्यांच्या कामाची माहिती घेतली, वाचन केलं. या देशाला एक दिशा द्यायचं काम त्यांनी केलं. त्यांच्या नंतरच्या काळामध्ये लालबहादूर शास्त्रींच्या सारखा एक सज्जन माणूस देशाचा प्रधानमंत्री होतो. त्याने एक नवीन इतिहास निर्माण केला. त्याच्यानंतरच्या काळामध्ये गरीब माणसाचं दुःख दूर करायची भूमिका घेणारी आणि शेजारच्या रस्त्याने जेव्हा एक चमत्कारी भूमिका घेतल्याच्या नंतर त्यांना धडा शिकवायचं काम एका प्रधानमंत्र्यांनी केलं. त्या प्रधानमंत्र्यांचं नाव इंदिरा गांधी आहे. तुम्हाला लोकांना माहीत नसेल, काहींना माहीत असेल. पाकिस्तानने हल्ला केला. इंदिरा गांधींनी त्या हल्ल्याला असं उत्तर दिलं की एका पाकिस्तानचे 2 देश झाले, पुन्हा हा देश उठला नाही. आणि म्हणून असा एक कर्तृत्वान प्रधानमंत्री इंदिराजींच्या रूपानं आपण लोकांनी पाहिलेला होता. नंतर शास्त्रींच्या इंदिराजींच्या नंतर नरसिंहराव होते. मी स्वतः त्यांच्या मंत्रिमंडळात होतो, संरक्षण खात्याचा मंत्री होते. त्यानंतरच्या काळामध्ये मनमोहन सिंग होते. मी 10 वर्ष त्यांच्या मंत्रिमंडळात होतो. आणि हल्लीचे मंत्री हे मोदी साहेब आलेले. या सगळ्या प्रधानमंत्र्यांच्यामध्ये मोदी साहेब असा एक वेगळा विचाराचे ग्रस्त होते. आज हा देश 70% लोकांच्या कष्टाने चालतो आणि ते 70% लोक म्हणजे काळ्या आईची इमान राखणारा शेतकरी. आज या शेतकऱ्यांची स्थिती या सरकारने अडचणीची करून ठेवली. 7 देशामध्ये
कर्जबाजारीपणा हा रोग झाला. का कर्जबाजारीपणा याला तो माणसाला द्यावं लागतं. थकबाकीदारांची संख्या ही दिवसेंदिवस वाढायला लागली. हे सगळं घडतं आहे. त्याचं महत्त्वाचं कारण आपल्या मालाची किंमत ही सध्याच्या राजवटीमध्ये चांगली दिली जात नाही. चर्चा आम्ही अनेकदा करतो, पार्लमेंटमध्ये चर्चा करतो, खाजगी चर्चा करतो. आम्हाला सांगण्यात येतं की तुम्ही शिकवणारे आहात, त्यांचे प्रतिनिधी आहात, आम्ही खाणाऱ्यांचे प्रतिनिधी आहोत. आमचं सांगण्यात त्यांना एवढंच आहे, खाणाऱ्याला धान्य किंवा शेतीमाल स्वस्त मिळावा ही तुमची भूमिका समजू शकतो. पण जर शिकवणारा शिकला नाही तर खाणाऱ्याला खायला सुद्धा मिळणार. आणि खाणाऱ्याला त्या ठिकाणी चांगली किंमत द्यायची तयारी ज्याची नसली तर शिकवतो तो कधी टिकू शकत नाही. आणि आज मोदी साहेबांचं धोरण हे आहे की शिकवणाऱ्यांचं महत्त्व नाही, खाणाऱ्यांचं महत्त्व. त्याच्यातून काहीतरी बदल करावा लागेल. आणि तो बदल करायचा असेल तर राज्य शेतकऱ्यांच्या हिताची भूमिका घेणार आहे अशा घटकांच्या हातात दिलं पाहिजे. आणि तेच काम उद्याच्या या निवडणुकीच्या रूपानं, मतदानाच्या रूपानं या जो आपला खून जे आहे त्या खुणेची म्हणजे शेतकरी नाही तुतारी वाजवणारा शेतकरी त्याच्या पुढं आपण आपलं वतन लावणं ही त्याची कर्तव्य. आज अनेक प्रश्न आहेत. आम्ही लोकांनी पार्लमेंटमध्ये बाहेर काही गोष्टी काढल्या. त्या गोष्टी काय होत्या, तुम्ही शेतकऱ्याच्या मालाची किंमत कशी करणार. त्या लोकांनी माझ्या टीका केली की शरद पवार नेहमी महागाईला निमंत्रण देतात. हे काही महागाईला निमंत्रण नाही. संसार शेतकऱ्यांचा चालायचा असेल तर त्याच्या कामाची किंमत त्याला द्यायला हवी. आणि त्यासाठी आम्हाला लोकांचा आग्रह आहे. मी तुमच्या माहितीसाठी काही आकडे देतो. 10 वर्ष आम्हाला लोकांच्या हातामध्ये देशाचा कारभार आणि शेतीचा कारभार माझ्या हातामध्ये होता. आणि 10 वर्ष मोदी साहेब आल्याच्या नंतर भाजपच्या हातात तो शेतीचा कारभार आज या ठिकाणी. माझ्या हातामध्ये ज्या काळात शेतीचा कारभार होतो त्या 10 वर्षामध्ये भाताचा दर 138 रुपयांनी आम्ही वाढवला. आणि मोदींच्या काळामध्ये या 10 वर्षात 66 रुपयांनी वाढवला. माझ्या हातात सत्ता असताना गावाचा दर 122 रुपयांनी वाढवला. मोदी साहेबांच्या काळामध्ये 62 रुपयांनी वाढवला. ऊसाची किंमत माझ्या 187 रुपयांनी वाढवला. मोदी साहेबांच्या काळात 50 रुपयांनी वाढवला. सोयाबीनचा भाव माझ्या काळात 175 रुपये यांनी वाढवला. आज या 10 वर्षात भाजपच्या काळात 79 रुपयांनी घालवा. कापसाचा भाव माझ्या हातात असताना 114 रुपयांनी वाढला. आणि भाजपच्या काळात तो 78 रुपयांनी वाढला. मक्याची किंमत माझ्या काळामध्ये 159 रुपयांनी वाढला. भाजपच्या 10 वर्षात तो 59 रुपयांनी झाला. हरभऱ्याची किंमत माझ्या काळात 121 रुपयांनी वाढली. भाजपच्या 10 वर्षाच्या काळात 75 रुपयांनी वाढली. तुरीचा भाव माझ्या काळामध्ये 216 रुपयांनी वाढला. भाजपच्या 10 वर्षात तो 62 रुपयांनी वाढला. हे आकडे कशासाठी दिसतोय? हे आकडे एवढ्यासाठी दिसतोय की या देशाचा 70% वर्ग जो शेती करतो त्याला त्याच्या गावाची कष्टाची किंमत ही देण्याची आजच्या राज्यकर्त्यांची तयारी नाही. आणि जर 70% लोकांना न्याय देत असेल
तर या 70% लोकांचा मताचा अधिकार जो आहे तो आम्हाला न्याय देत नाही, त्यांच्या विरुद्ध वापरणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे, त्यांना आजची गरज आहे. मी काय अधिक बोलण्यासाठी उभा नाही. मला स्वतःला आत्ता तातडीनं पाचगणीला जायचं आहे, पण जाण्याच्या पूर्वी एवढंच सांगतो, पुरंदर तालुका असो, बारामती तालुका असो, शेताचं लोणंद असो, त्या कुठल्याही भागाचं कुणीही आपण या ठिकाणी असाल तर जे नाहीत त्यांना हा निरोप द्या की पुन्हा एकदा या देशाची स्थिती बदलायची असेल, शेतकऱ्याचं जीवन सुधारायचं असेल तर मोदी साहेबांच्या हाताचा हा कारभार काढून घेणं हे काम उद्याच्या निवडणुकीत आपल्याला करायचं आहे. आणि त्यासाठी ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. उमेदवार म्हणून 3 वेळा तुम्ही सुप्रियांना निवडून दिलं. एकच गोष्ट फक्त सांगतो की देशामध्ये 544 खासदार असतात. त्या 544 खासदारांचं सगळ्यात जास्त हजेरी, सगळ्यात जास्त प्रश्न, सगळ्यात जास्त निर्णय आणि सगळ्यात जास्त काम या करणाऱ्यांची यादी ज्यावेळेला पार्लमेंटच्या लोकांची झाली त्या 544मध्ये तुमच्या खासदाराचा नंबर दुसरा लागला सवर्ण हिंदुस्थानावर. आणि म्हणून ते काम करतात त्यांना प्रोत्साहन देणं ही जबाबदारी आपली आहे. ते काम तुम्ही करा. बाकीचे जे प्रश्न आहेत मग ते शेतीचे असतील, कारखान्याचे असतील, बेकारीचे असतील, एकदा ही निवडणुकीची प्रक्रिया संपल्यानंतर त्या कामात आपण सगळे लक्ष घालू आणि त्याचा मार्ग काढू एवढंच या ठिकाणी सांगतो आणि माझे 2 शब्द संपवतो.